आला होता म्हणून त्यावेळेला एकदम उच्च शिक्षणामध्ये भराडी मारू शकत नव्हते. आज मारलेले आहे मित्रांनो, आज उच्च शिक्षणामध्ये भराडी मारलेला आहे. रिटर्न टेस्ट मध्ये ओबीसी झारखंडचा आता निघायला लागला, टॉप मोस्ट आहे. परंतु त्याला रिक्रुटमेंट करणारा वर्ग एकाच जातीच्या उच्चवर्णीय असल्यामुळे आपल्या जातीतील विद्यार्थ्यांना वर्ल्डमध्ये जास्त मार्क देऊन वर आणतात आणि तुमच्या किती मेरिटवाला विद्यार्थी असला तर त्याला खाली खाली ढकलायचं. हा षड्यंत्र भेदभाव, हा जाती भेदभाव नाही आहे का? हे पॉलिसी म्हणून तपासला पाहिजे. आधी चालू आहे. त्याचा परिणाम असा होतो की तुमचे उच्च शिक्षणामध्ये ओबीसीला लग्न मिळत आहे. एसटी जेव्हा त्यालाही 60% येऊन राहिलेला आहे. तो खूप पूर्ण नाही वाटा मिळाला आहे. कमीत 15% वाटा मिळाला पाहिजे. आधी एसटीला 11% वाटा मिळालेला आहे प्रशासकीय सत्तेमध्ये. एसटीला तर 7.5%पैकी तर 4.5% पण पोहोचलेला आहे. आणि ओबीसी 52%ला 27 नाही भरलेला आहे कोटा. तर तो किती पडलेला आहे? 6% भागीदारी नाही या देशामध्ये. या देशाच्या सत्तेमध्ये भागीदारी मिळावी म्हणून आरक्षण. तर आरक्षण नाही आहे संविधानिक शब्द. रिप्रेझेंटेशन, एडिक्वेट रिप्रेझेंटेशन असा शब्द घातलेला आहे. रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व म्हणजे आमचा प्रतिनिधी माझ्या समाजाचे प्रश्न मांडण्याकरता संसदेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, विधिमंडळामध्ये माझ्याच प्रतिनिधी असावा म्हणून तो रिप्रेझेंटेशन आहे. आता हा असं रिप्रेझेंटेशन जातीने का द्यावा लागला? आम्ही जाती व्यवस्था का निर्माण केली? मग काय सगळे समाजाने एक आहोत का? ठीक आहे, भावनिकदृष्ट्या आम्ही एका बंधुभावासारखे वागतो, एका मधून भाग वेगळा आहे. पण जातीयदृष्ट्या आम्ही एक आहोत का? नाही आहोत. जाती व्यवहार आमचे वेगवेगळे आहेत. तर मग आमचा वाटा सुद्धा जातीय संवर्गाच्या आधार. एका जातीलाही वाटा दिलेला नाही बाबासाहेबांनी, संवर्गाला दिलेला वाटा. तर हा वाटा अजूनही मिळालेला नाहीये, दिला जात नाहीये. तर केव्हा लढणार? तर अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त हा आम्ही एनआरसी करायला पाहिजे. आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जज आणि न्यायाधीश नियुक्त होतात, तिथं आरक्षण नाही. आता हे आरक्षणाचा विरोध केव्हापासून करतात? उच्चवर्गीय लोक आरक्षणाचा विरोध करतात. आता आरक्षणाच्या विरोध उच्चवर्गीय करतात, त्यांच्या धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, राजकीय संघटना आहेत आणि त्या संघटनेमध्ये काम करणारा आमच्या ओबीसी तोही त्यांचे विचार ऐकतो आणि समाजामध्ये येऊन आपल्याच आरक्षणाचा विरोध करत असतो. शिक्षणामध्ये आरक्षण आहे, नोकरीमध्ये आरक्षण आहे आणि प्रमोशनमध्ये आरक्षण आहे आणि राजकीय 4 आरक्षणाचे प्रकार आहे. तर राजकीय आरक्षण नको आहे, परंतु आम्हाला शिक्षणाचं आरक्षण का? की आमची मुलं उच्च शिक्षण शिक्षित होऊन, म्हणजे आरक्षण म्हणजे काय? आमचा कोटा वेगळा, आमची शिक्षणामध्ये आमच्या मुलं शिकेल, शिकून सोडून तो ह्या देशाच्या सत्तेमध्ये सहभागी होईल असा तो प्रश्न आहे. वेळच होता मी आणि बाबासाहेबांना आपण एवढं जीवापाड प्रेम करत असाल तर बाबासाहेबांनी जो संविधान रचलेला आहे तो संविधान नष्ट होण्याच्या मार्गावर आलेला आहे. कारण की संविधानाचा न मानणारे जे लोक आहेत त्यांना फक्त आम्ही सोपवलेले आहे, आम्हीच सोपवलेले आहे. आजकाल थोडंफार ईव्हीएमच्या कृपा पडतात लोक, आम्ही नाही दिलं वोट तरी तिने षडयंत्र करून निवडून येऊ लागले असं आरोप होत आहे. केसेस चालू आहे, त्याच्याबद्दलही लढा द्यावा लागेल. खरी लोकशाही टिकवायची असेल, खऱ्या अर्थानं तुमच्या मताचा प्रतिनिधी निवडून द्यावा असं वाटत असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरोधातही आंदोलन करावं लागतील. ईव्हीएम मशीन सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये घुसखोरी, भेदभाव होऊ शकतो, सॉफ्टवेअर बदललं जाऊ शकतं. तेवढं तंत्रज्ञान ते बनवणारा जो बनवू शकतो तर त्याच्यामध्ये खुरापाती करू शकतो असं माझं म्हणणं नाही आहे, एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाचे निकालही तसे आहे. तर तिथेही तुम्हाला लढावं लागेल खरा तुमच्या प्रतिनिधी निवडण्यासाठी. दुसरी बाब, तुमची मानसिकता बनावं लागेल. आम्ही वोट कोणाला दिलं पाहिजे? अजूनही आम्ही आमच्या जातीला वोट दिलं, चुकीचं आहे. आम्ही बाबासाहेब फुलेशाहू आंबेडकर यांच्या आंदोलनाला, विचाराच्या प्रतिनिधीला वोट दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी एक मत एक वोट जो दिलेला आहे तो अमूल्य वोट आहे. तो वोट देणं म्हणजे तुम्ही त्यावेळेला हे ठरवता, ज्यालाही वोट देता तुम्ही हे ठरवता. जर तुम्ही फुलेशाहू आंबेडकरी विचारधारा यांच्या आंदोलनाच्या प्रतिनिधीला वोट देत असाल तर तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याला वोट देता. जर का या आंदोलनाचा विरोध करणारी विचारसरणी, वर्णवादी विचारसरणी म्हणजे गांधीवादी विचारसरणी असेल किंवा हिंदुत्ववादी विचारसरणी असेल, याला वोट देता म्हणजे तुम्ही तुमच्या गुलामीला वोट देता. तिथं तुम्ही शुद्र आहात. सरळ गणित आहे. ही व्यवस्था राजकीय दृष्टीने तुम्हाला निर्माण करावं लागेल. तुम्हाला आम्हाला निर्माण करावं लागेल. नुसतं पूजा करून एक दिवस आलो, गोळा झालो आणि घरात गेलो म्हणजे वर्षभर ते नुसता शेतीमध्ये काबाट करता मेलो असं नाही. असं श्रमाचे काम तर याच्या पूर्वी करत आलो असं होत असेल. असा उद्योग जर असेल तर सरकारने चालवावा, तो तोट्यात असेल तरी चालवावा म्हणतात. आणि सरकारने काय केलं माहिती आहे? तोट्यात सोडावं. जे फायद्याचे उद्योग आहे तेही टाटा बिर्ला अंबानीला एका व्यक्तीला घेऊन दिलं, तू चालू बाबा.
याचा अर्थ काय आहे? म्हणजे देशाची संपत्ती सरकारच्या खजिन्यात नाही आली पाहिजे, ते एका व्यक्तीकडे केंद्रित होत आहे. एका व्यक्तीकडे केंद्रित करणं म्हणजे समाजाला गुलाम करणं. हे बरेच सारे षडयंत्र देशामध्ये चालू आहे. आता अलाहाबादच्या जजची प्रक्रिया झाली, तिथं एसटीचे एकही जज नियुक्त नाही झाला. ओबीसीचे 8 आहेत आणि बाकी सगळे ओपनचे. तुम्ही म्हणाल गुणवत्तावाले, तोच भेदभाव. रिटर्न यांचा आरोप आहे, केस चालू टाकलेला आहे की रिटर्न मध्ये हक्क मास आहे, तो ओरल मध्ये काढला. प्रशासकीय सत्ता असो, प्रशासकीय अधिकाऱ्याची सत्ता असो, 2 प्रकारच्या सत्ता असतात. लोकसत्ता म्हणजे तुम्ही निवडून दिलेले आमदार ठरवतात, आणि प्रशासकीय सत्तामध्ये IAS बनणारे अधिकारी हे प्रशासकीय सत्तेमध्ये जातात. या दोन्ही प्रकारच्या सत्तेमध्ये तुमचे प्रतिनिधी छाटणं चालू आहे, पोहोचूच नाही, आणि तेच बसले आहेत त्याच्यामुळे निवडत नाही. मग हा जातीभेद, जातीवाद वरचे लोक करतायत, म्हणून रिप्रेझेंटेशन, आरक्षण राहिल्याशिवाय तुम्हाला वाटा मिळूच शकत नाही. तुम्ही मला किती राबाल, किती रात्रंदिवस अभ्यास कराल तरी तुमची गुणवत्ता ते ठरवणं त्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे वेगळा वाटा, रिझर्वेशन म्हणजे काय, सेपरेट वाटा भागीदारी हा प्रकार आहे. आणि ह्या अनुषंगाने लढा चालू आहे. ओबीसीला काहीच नाही मिळालेला आहे, नगण्य आहे, बाहेर फेकला जात आहे, आणि म्हणून ओबीसी चळवळी मार्फत आंदोलन चालू आहे. मित्रांनो, आम्ही सुद्धा आता ओबीसी महात्मा फुलेंच्या जयंती दिनापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसी मध्ये जे काही चळवळीमध्ये त्यांना समज देते कामं करतात, आम्ही एक ओबीसी सभासद नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे. कदाचित ह्या गावामध्ये सुद्धा आपण साथ द्या. आपल्या गावची कमीत कमी सरकार तर ओबीसीची जनगणना करत नाही. आता ओबीसीला बजेट का मिळत नाही माहिती आहे? जनगणना नाही, पुराणी जनगणना चालत नाही. इंग्रजांच्या काळाची आताची जनगणना पाहिजे, आताची जनगणना सरकार करत नाही. जनगणना करत नाही म्हणून तुमचा वाटा ओबीसीला मिळत नाही असं सरकारचं न्यायालयाचं म्हणणं आहे. आता 720 PSI अधिकाऱ्यांच्या जागा निघाल्या महाराष्ट्रामध्ये. ओबीसीला एकही जागा नव्हती, SC ST आणि ओपन सगळ्या जागा होत्या. तर संघटनेने केस टाकला सरकारवर. निकाल काय देतात? कोर्ट निकाल काय देत नाही की मग ओबीसीला किती जागा द्यावं त्याची जनगणनाच नाही आहे, कसं कळेल? मग आम्ही त्याच्या कोटा ठरवू शकत नाही, म्हणून म्हणजे डावलण्यात आला शिका. म्हणजे तुमचा अधिकारी पण नाच नाही. मग ओपन मध्ये जाऊन मारतो, ओपन मध्ये तुमच्या टीका लागू देत नाही, वेगळा वाटा देत नाही. म्हणजे तुमचे अधिकारी, तुमचा सगळा अधिकार पद नाकारणे असा प्रकार आहे. मग का नाकारलं? जनगणनेमुळे तुम्हाला कोणत्याच योजना मिळत नाही, बजेटमध्ये वाटा मिळत नाही, मुलांना शिष्यवृत्ती थांबवण्यात येतं, षडयंत्र करता येतं, नॉन क्रिमिनल चार्ज आहे. हे सगळे षडयंत्र ह्या देशामध्ये उच्च जातीय लोक, उच्चवर्णीय लोक करतायत, उच्च जातीय राज्यकर्ते, मनोवादी राज्यकर्ते करतायत. आता म्हणून हा लढा चालू. आता मग सरकारचं करताय कमीत कमी गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि संघटनेमार्फत ठरवण्यात आलं की गावागावामध्ये आम्ही आमची जनगणना आम्हीच करून टाकाल. कमीत कमी या विचारपण गावामध्ये किती ओबीसी आहे तर ते तुम्ही प्रपत्र येतील ह्या गावामध्ये, आपण साथ द्या आपल्या गावामध्ये, हे तुम्ही जनगणना करून घ्या. हा आंदोलनाचा तुम्ही स्वाक्षरी करा. हे जो डाटा येईल प्रत्येक गावातून, त्या डाटाच्या माध्यमातून सुद्धा शासनाच्या विरोधात लढा, न्यायालयांच्या विरोधात न्यायालयाच्या माध्यमातून लढा उभारण्याचा एक मानस आहे संघटनेचा. याला आपण साथ द्याल अशी अपेक्षा करतो आहे आणि थांबतो आहे. जय संविधान, जय भीम, जय भारत. थँक्यू.